या संदर्भात? ज्यावेळी 4-5 जुलै रोजी एफडीएच्या धाडी आंबेगाव तालुक्यामध्ये पडल्या आणि त्याच्यामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर या परिसरामधील 29 आरोपींवर 26 आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले. 13 लोकांना अटक करण्यात आली आणि 13 लोक अद्याप फरार आहेत. आणि तदनंतर लोकांमध्ये एक प्रकारची चर्चा की एफडीए गेले 25 दिवस झाले, काही पुढे कारवाई झाली का नाही झाली. आणि म्हणून आम्ही आयुक्त मुंडे साहेबांची आज वेळ घेतली. त्यांनी आज आम्हाला भेटीसाठी वेळ दिली आणि त्यांना आम्ही एक निवेदन देखील दिलं. अनेक ग्रामपंचायतींची निवेदनं त्यांना सादर केली की आमचं म्हणणं एवढं आहे की भेसळखोर तुम्ही काही गाजाड केलेत, परंतु हे भेसळयुक्त दूध जी लोक स्वीकारत होते हे खरे मास्टरमाइंड हे ते आहेत. तेव्हा हे भेसळीचं दूध ज्या ज्या संस्थांनी स्वीकारलं असेल, त्याच्यावर प्रक्रिया झाली असेल, बाय प्रॉडक्ट झाला असेल, तर त्याचे सॅम्पल त्यांनी घेतलेले आहेत. तर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. आणि आज या कारवाईमुळं निश्चित त्या परिसरामध्ये 1 ते 1.5 लाख लिटर दुधाचं संकलन कमी झालं. राज्यामध्ये देखील एकूण संकलनामध्ये भेसळयुक्त संकलनाची घट झाली आणि शेतकऱ्यांना देखील 1 ते 1.5 रुपयापर्यंत दुधाची दरवाढ झालेली आहे. तुम्ही आज ही तक्रार घेऊन मुंडे साहेबांकडे गेला होता. मुंडे साहेब म्हणजे एफडीए आयुक्त म्हणून तुकाराम मुंडेंची काय भूमिका होती, त्यांनी काय आश्वासन दिलं? मुंडे साहेबांनी एवढं सांगितलं की आम्ही योग्य दिशेने तपास करत आहोत. कोणी किती मोठा असला, कोणाचाही जर वरद असता जरी असला, तर आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत, मुद्द्यावर ठाम आहोत. आम्हाला जे भेसळीचं जे सापडेल त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार. तुम्ही अजिबात शंका घेण्याचं काही कारण नाही. निकम साहेब, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे दूध भेसळी विरोधात कारवाई झाली, महाराष्ट्रातलं मोठं केंद्र भेसळीचं हे पश्चिम महाराष्ट्र राहिलेलं आहे, एकंदरीत कारवाईवरून समजतंय. अगदी बरोबर आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाचा व्यवसाय हा मोठा आहे. त्याचप्रमाणे दुधाला खप देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तिथली अर्थव्यवस्था, गोरगरीब सामान्य शेतकरी ज्याच्याकडे कमी क्षेत्र आहे तो रोजचा आपला प्रपंच चालण्याकरता, मुलांच्या शिक्षणाकरता हा दुधाचा व्यवसाय करतो. कारण दर 10 दिवसांनी 15 दिवसांनी त्याच्या हातामध्ये कॅश पैसे उपलब्ध होत असतात आणि त्यामुळे हा धंदा मोठा आहे. परंतु याच्यामध्ये भेसळखोर मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. आज मुंडे साहेब या खात्याचे आयुक्त म्हणून आले, परंतु त्यांच्या हाताखालची यंत्रणा जी आहे ती पूर्वीचीच आहेत. काही छापे टाकणारे आज मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे अधिकारी करतायत ते यापूर्वी देखील कार्यरत होते. मग त्यांच्या काळामध्ये कुणी जास्त प्रमाणामध्ये या विषयाकडे लक्ष दिलं नाही. पण आज मनापासून सर्वसामान्य जनता मुंडे साहेबांचा आभार मानते की एक चांगला अधिकारी भेटला की आज कॅन्सरचं प्रचंड वाढत असलेलं प्रमाण, डायबिटीजचं वाढत असलेलं प्रमाण ही प्रामुख्याने त्याच्यामागची या भेसळीच्या दुधाची कारणे. ठीक आहे. काय मागणी काय केली तुम्ही? आमचं म्हणणं एकच आहे याच्यामध्ये की भेसळखोर काही पकडलेत, परंतु हा भेसळीचा माल, बडे मासे निश्चित त्याच्यामध्ये बाहेर आहेत. कारण त्यांना आता ठोस हे लॅब रिपोर्ट आल्यानंतर की ज्यांनी ही दूध स्वीकारलेली आहेत, ज्यांनी प्रॉडक्ट त्याच्यामध्ये निर्माण केले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना ते सॅम्पल्स मिळाल्यानंतर त्यांच्यावर ते कारवाई करणार आहेत. परंतु याच्या मागे धेंड मोठले आहेत, राजकीय वरद असता अनेक लोकांचा, या सगळ्यांना आहेत. कारण हे जे गुन्हेगार काही गाजाड झालेले आहेत त्यांना यापूर्वी देखील 4-4 वेळा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ नये ते आज मोकाट आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशा धाडी सुरू आहेत तशा इतर भागांमध्ये धाडी सुरू कराव्यात, जेणेकरून नागरिकांना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दूध मिळेल. निश्चितच की याचं ग्रामीण भागातील शेतकऱ्याची अर्थव्यवस्था दुधावरती फार लोकांची अवलंबून आहे. ज्याला क्षेत्र कमी असतं तो इतरांचं क्षेत्र खंडाने म्हणा, कराराने त्या ठिकाणी घेत असतो. आणि ज्यावेळी दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आहे, हा मेसेज जर ज्यावेळी सगळीकडे जाईल तर लोक साहजिक म्हणतील का दूध आपल्याला खायलाच नको. परंतु दूध बाळ जन्माला आल्यापासून मातेच्या दुधावर ते अनेक दिवस अवलंबून असतं, त्यानंतर बाहेरचं दूध. म्हणून आमचं म्हणणं आहे का हे भेसळखोरांना फाशीची सजा झाली पाहिजे. याच्या सुटता कामा नये. ते कुठेही पण असो, राज्यात असो किंवा देशात असो. आता आपल्या राज्यामध्ये परराज्यात देखील दूध येत असतं. म्हणून याच्याबाबत राज्य आणि केंद्राने दोन्हींनी ऍक्शन घेणं फार गरजेचं आहे. ठीक. निवेदन दिलंय का? निवेदन द्या.